10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर. हे बघा, तुम्ही पण 10वी आणि 12वी मध्ये असाल आणि तुम्ही नुकताच बोर्डाची परीक्षा दिली असेल तर निकाल संदर्भात सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. हे बघा, निकाल आता लागणार आहे निकाल. बघा, तुमच्या समोर माहिती आहे. इथे माहिती काय म्हटलेलं आहे बघा. महाराष्ट्र बोर्डाच्या 10वी आणि 12वी निकालाची तारीख कधी जाहीर होणार याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. तुम्ही सर्वजण विचारत होते 10वी 12वीचा निकाल कधी लागेल, बोर्डाचा निकाल कधी लागेल, रिझल्ट कधी लागेल. तर अखेरकार बघा, इथे सर्वात मोठी माहिती आलेली आहे, बातमी समोर आलेला आहे. आता बोर्डाने जाहीर केल्याप्रमाणे 12वीचा निकाल शनिवारी 2 मे 2026 रोजी जाहीर होणार आहे. शनिवारी 2 तारखेला 2 मे रोजी आता हा निकाल जाहीर होणार आहे. परीक्षार्थी त्यांचा निकाल इथे बघा, maha-result.nic.in किंवा hscresult.mkcl.org किंवा maha-sscboard.in या वेबसाईटवर पाहू शकता. 2026 सालच्या 12वीच्या परीक्षेसाठी 15,32,487 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. बघा, एवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती 12वीच्या विद्यार्थ्यांनी, आणि एवढ्या जे काही विद्यार्थी आहेत त्यांचा निकाल आता शनिवारी 2 मे रोजी लागणार आहे. फक्त 12वीचाच निकाल 2 मे रोजी लागणार आहे, 10वीचा नाही. मग 10वीचा निकाल कधी लागेल त्याबद्दल पण सांगतो. हे बघा, 2 मे रोजी आपल्याला इथे 12वीचा निकाल पाहता येणार आहे. कुठे पाहता येणार आहे? या वेबसाईटवरती पाहता येणार आहे. परंतु 10वीचा निकाल यानंतर 10-20 दिवसानंतर, म्हणजे 2 मे नंतर 10-20 दिवसानंतर, म्हणजे 12वीचा निकाल लागला त्या दिवसापासून 10-20 दिवसानंतर लगेच 10वीचा निकाल जाहीर होणार आहे. 12वी नंतर निकाल, 12वीचा निकाल लागताच 10-20 दिवसानंतर लगेच 10वीचा लागणार आहे. म्हणजे 10-20 दिवसाचा गॅप असणार आहे. समजलं तुम्हाला? तर 10वीचा निकाल संदर्भात पण माहिती मी तुम्हाला दिली. जवळपास 15 तारखेनंतर 10वीचा निकाल लागेल आणि 2 तारखेला आता 12वीचा निकाल लागत आहे. आणि महत्वाचं या वेबसाईट आहेत, याच खऱ्या वेबसाईट आहेत आणि याच वेबसाईटवरती तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. बघा, या वेबसाईट तुम्हाला इथे दिसत असतील. या वेबसाईटवरती तुम्हाला निकाल चेक करता येणार आहे, रिझल्ट चेक करता येणार आहे. ओके, तर 12वीचा निकाल संदर्भात, तारीख संदर्भात सर्वात मोठी बातमी होती. आणि 12वीचा निकाल हा 2 मे रोजी दुपारी 1 वाजता लागणार आहे आणि भरपूर लोड वेबसाईटवरती असणार आहे. त्यामुळे या ओरिजिनल वेबसाईटवरतीच बघायचं आहे. आणि जरी 1 वाजता जरी निकाल तुम्हाला चेक करता आला नाही तर टेन्शन घ्यायचं नाही. जवळपास त्यानंतर 1:30 किंवा 40 मिनिटांनी रिझल्ट चेक करायचं, तेव्हा थोडं म्हणजे साईट मोकळी होऊन जाते. समजलं तुम्हाला? चला, ठीक आहे, याबद्दल माहिती समजली. आता पुढील बातमी बघा. आता महत्वाचं एलपीजी गॅस सिलेंडर संदर्भात सर्वात मोठी बातमी आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या. किती वाढल्या बघा. आजपासून देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. पश्चिम बंगाल आणि आसामसह काही राज्यातील निवडणुका संपताच एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली. सर्वसामान्य माणसाला हा अत्यंत मोठा धक्का म्हणावा लागेल. सरकारने कमर्शियल सिलेंडर 19 किलोच्या सिलेंडरमध्ये वाढ केली. सरकारी कंपन्यांनी 1 मे 2026 रोजी कमर्शियल सिलेंडरच्या किमतीमध्ये 993 रुपयाची वाढ केली आहे. बघा, 993 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे, ते तुम्ही बघू शकता. ओके, 993 रुपयाची ते वाढ करण्यात आलेली आहे. या वाढीमुळे आता कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किमती 3000च्या आसपास पोहोचल्या आहेत. समजलं? आणि महत्वाचं आता बघा, इथे सर्वसामान्य लोकांना दिलासा देत सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ केली नाही. म्हणजे घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ नाही, फक्त कमर्शियल सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे. 19 किलोच्या सिलेंडरमध्ये वाढ झालेली आहे. घरगुती सिलेंडरच्या किमतीमध्ये कुठलीही वाढ झालेली नाही. आलं लक्षात? पुढे बघा. आता ANIच्या रिपोर्टनुसार 19 किलोच्या सिलेंडरच्या वाढलेल्या किमतीनंतर आता एक कमर्शियल सिलेंडरची किंमत 3071 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. 1 एप्रिल पर्यंत या सिलेंडरची किंमत 2078 रुपये होती. मे महिन्याच्या थेट 993 रुपयांनी सिलेंडरची किंमत वाढलेली आहे. बघा, तर कमर्शियल सिलेंडरची किंमत वाढलेली आहे
₹993 आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कुठलीही वाढ झालेली नाही. समजलं तुम्हाला? चला ही बातमी पण फार महत्वाची होती. आता बघा महत्वाची शेवटची बातमी. राज्यातील सर्वात फेमस योजना माझी लाडकी बहीण योजना. तुम्ही सर्वजण हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत, वाट बघत आहेत. चला, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारीपर्यंतचे हप्ते देण्यात आलेले आहेत. फेब्रुवारीपर्यंत सर्व हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. परंतु आता लाडक्या बहिणींना हे बघा, त्यानंतरचा मार्च आणि एप्रिलचा हप्ता अजूनही आलेला नाही. तर आजच्या दिवसात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत घोषणा होऊ शकते. कारण अधिकृत घोषणा अजून झालेली नाही. अधिकृत घोषणा म्हणजे GR वगैरे अजून आलेला नाही. त्यामुळे सर्वजण वाट बघत आहेत हप्त्याची. आता बघा, मार्च आणि एप्रिलचा हप्ता हे दोन्ही हप्त्याचे पैसे थांबलेले आहेत. या 2 महिन्याचे पैसे थांबलेले आहेत. मे महिना सुरू होऊन गेला तरी या 2 महिन्याचे पैसे अजूनपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आलेले नाहीत. चला सांगतो तुम्हाला, आता बोलले तर जात आहे 2 महिन्याचे 3000 रुपये. आता खरंच हे 3000 रुपये मिळणार का? तर हे बघा, आता GR मध्ये 2 महिन्याचा निधी म्हणजे मार्च आणि एप्रिलचा निधी मंजूर होऊन आला तर या 2 महिन्याचे 3000 रुपये मिळतील. आणि फक्त एकाच महिन्याचा 21वा हप्ता म्हणजे मार्च महिन्याचाच निधी मंजूर होऊन आला तर मग फक्त 1500 रुपये तुम्हाला मिळतील लाडक्या बहिणींनो. आलं तुमच्या लक्षात? बघू आता काय होतं काय नाही. GR येऊ द्या. आजच्या दिवसात अपडेट येऊ शकते किंवा काही तासामध्ये अपडेट येईलच आणि संपूर्ण माहिती समोर येणार आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. आणि महत्वाचं बघा, ज्या ज्या बहिणींचे हप्ते थांबलेले होते त्यांनी जरी EKYC दुरुस्ती केलेला आहे ना, तर त्यांच्या खात्यामध्ये सर्व हप्ते जमा होणार आहे अशी देखील अपडेट आहे. त्यामुळे तुम्ही EKYC दुरुस्ती केली असेल तर तुमच्यासाठी महत्वाचं असणार आहे. तसेच बघा, अजून काही बहिणींनी जरी दुरुस्ती केली नसेल, 30 एप्रिल ही शेवटची तारीख होती, तारीख संपलेली आहे. आता पुढे मुदतवाढ भेटते की नाही ते सांगता येत नाही. जरी भेटेल तर मुदतवाढ मी नक्कीच तुम्हाला सांगेल अपडेटनुसार. परंतु अजून त्या संदर्भात कुठलीही माहिती नाही. फक्त हप्त्याबद्दल माहिती येत आहे. हप्ता पण तुमच्या खात्यामध्ये अचानकपणे कोणत्या क्षणी आता जमा होणार आहे. लवकरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिला जाणार आहे अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे आता आजच्या दिवसात काहीतरी अपडेट येईल आणि लगेच 1-2 दिवसानंतर हप्ता देखील वाटप होऊ शकतो. बघू आता. आता शक्यता आहे, परंतु या संदर्भात अधिकृत माहिती अजून आलेली नाही. परंतु अधिकृत माहितीची वाट बघूया. आणि असं देखील माहिती आहे की हप्ता आता या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये येईल. म्हणजे हा मे महिन्याचा पहिलाच आठवडा आता सुरू झालेला आहे आणि त्यामुळे आता कोणत्या क्षणी हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मोबाईलच्या मेसेजकडे देखील लक्ष ठेवा. एखाद्या वेळेस काय होतं, GR येत नाही, डायरेक्ट हप्ता पण येऊन जातो. त्यामुळे मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष द्या, कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल लाडक्या बहिणींनो. चला ठीक आहे, या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाच्या टॉप बातम्या बघितल्यात. सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये समजून घेतली. या व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनल नक्की सबस्क्राईब करा. अशाच रोजच्या टॉप बातम्या, टॉप नवे नियम, टॉप अपडेटसाठी धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.